नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यामध्ये घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये सत्यनारायण पूजन कसे करता येईल, कशा पद्धतीने करायचे हे अगदी सविस्तररित्या जाणून देखील घेतलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्यनारायण उत्तरपूजा कशी करायची हे जाणून घेऊया. कुठल्याही पूजेला उत्तरपूजा करण्याला खूप महत्त्व आहे, कारण याशिवाय त्या पूजेचे संपूर्ण फळ हे मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊया की सत्यनारायण पूजेची उत्तरपूजा ही कशी केली जाते. श्री सत्यनारायण पूजन हे संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळामध्ये केले जाते. याची उत्तरपूजा ही दुसऱ्या दिवशी सकाळी करतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन आपल्याला उत्तरपूजा ही करायची आहे. आपण जो पूजेसाठी दिवा घेतलेला होता तर तो दिवा आपल्याला प्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यावे. पुरुष असेल तर त्यांनी स्वतःला अष्टगंध लावून घ्यावा आणि यानंतर आपण पूजेमध्ये ज्या सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत गणपती बाप्पांची, कुलदेवतेची, वरुण देवतेची, तर यांना आपल्याला गंध अक्षता लावून घ्यायचा आहे आणि फुले देखील अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर बाळकृष्णाला आणि श्री सत्यनारायण भगवानांना यांना देखील आपल्याला गंध अक्षता आणि फुले अर्पण करायचे आहेत. तुळस अर्पण करायचे आहे आणि त्याचप्रमाणे कलशाची देखील हळदी कुंकू अक्षता वाहून आणि एखादं फूल ठेवून आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला श्री गणपती बाप्पा आणि भगवान सत्यनारायण यांची आरती करायची आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर श्री सत्यनारायण कथेचे वाचनही करावे. आता आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे गंध अक्षता, फुले किंवा फुलांच्या पाकळ्या घेऊन या पूजेमध्ये आपली काही चूकभूल झाली असेल तर माफ करावे असे म्हणत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्ही ही फुले सर्व देवी देवतांना व्हावी. श्री सत्यनारायण भगवानांना फुले वाहताना आपल्याला मंत्र देखील म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असे म्हणत आपल्याला सर्व देवी देवतांना नमस्कार करायचा आहे. किंवा सत्यनारायण कथेच्या पुस्तकामध्ये देखील मंत्र दिलेले आहेत, ते देखील बघून तुम्ही ही फुले अर्पण करू शकता. आता आपल्याला श्री बाळकृष्णांची मूर्ती जागेवरून थोडीशी हलवून घ्यायची आहे. श्री सत्यनारायण भगवानांचा फोटो, कलश आणि त्याचप्रमाणे चौरंग ही थोडंसं हलवून घ्या. यानंतर देवाला वाहिलेली फुले, पाकळ्या, तुळस हे सर्व आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचे आहेत. पूजेमध्ये मांडलेल्या सुपाऱ्या तुम्ही पुढच्या वेळेला सुद्धा पूजेमध्ये वापरू शकता. प्रत्येक सुपारीला आपल्याला वेगवेगळ्या कागदाच्या पुडीमध्ये त्या देवतेंच्या नावासह बांधून ठेवायचं आहे. किंवा छोटे प्लॅस्टिकचे पाऊच मिळतात, तर त्या पाऊचमध्ये सुद्धा तुम्ही प्रत्येक एक एक सुपारी ठेवू शकता आणि तुम्ही या प्लॅस्टिकवर त्या देवतेचे नाव लिहून ठेवू शकता किंवा त्या देवतेच्या नावाची चिठ्ठी आतमध्ये पाऊचमध्ये ठेवू शकता. म्हणजे पुढच्या वेळेला पूजेमध्ये आपल्याला त्या देवतेची सुपारी व्यवस्थित मांडता येईल. यानंतर जी काही राहिलेली पाने, फुले, फुलांच्या पाकळ्या, अक्षता आहे तर ते सर्व आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचं आहे. बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून त्याला गंध वगैरे लावून आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. यानंतर कलशामधील पाणी आपल्याला एखाद्या फुलांच्या साह्याने आपल्या संपूर्ण घरभर आणि अंगणामध्ये शिंपडून घ्यायचं आहे आणि राहिलेली पाणी तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता. त्याच पद्धतीने कलशामध्ये असलेली सुपारी, दुर्वा, फुले, अक्षता याचेही आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जन करायचं आहे. 1 रुपयाची नाणी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. श्री सत्यनारायण फोटो ही आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवून टाकायचं आहे. पूजेमध्ये ठेवलेली दक्षिणा आपण एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या गुरुजींना दान म्हणून देऊ शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये देखील टाकू शकता. पूजेमध्ये ठेवलेली फळे किंवा इतरही काही नैवेद्य ठेवला असेल तर तो प्रसाद म्हणून तुम्ही घरातील सर्व लोकांमध्ये वाटावा. तांदूळामध्ये तांदूळ आणि कलशाखाली ठेवलेले गहू हे आपल्याला आपल्या धान्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्या धान्याचे सर्व दोष निघून जातील. तसेच चौरंगावरील दिवा आपल्याला नमस्कार करून उचलून घ्यायचा आहे आणि दिव्याला जमिनीवर डायरेक्ट न ठेवता एखाद्या प्लेटवरती आपल्याला तो तसाच ठेवून द्यायचा आहे. आता बघा, चौरंगावरील वस्त्र जे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि नंतर ते तुम्ही स्वच्छ करून धुवून घेऊन एखाद्या दुसऱ्या पूजेमध्ये देखील तुम्ही परत वापरूही शकता. चौरंगाला बांधलेले आंब्याचे डहाळे स्वतः आपल्या निर्माल्यामध्ये ते विसर्जित करायचे आहेत. पूजेमधील दिवा आपण जो मगाशी उचलून घेतला होता तो दिवा आपल्याला जिथेही पूजा मांडणी केली होती आपण तर तिथे बघा ठेवून द्यायचा आहे. चौरंगाखाली जर तुम्ही स्वस्तिक काढले असेल तर त्या स्वस्तिकवर हा दिवा तुम्ही ठेवून देऊ शकता आणि जोपर्यंत हा दिवा तेवत राहील तोपर्यंत तिथेच ठेवून द्यायचा आहे. मात्र आपल्याला तो स्वतः विझवायचा नाही.
आपल्याला दिवा हात ठेवत असताना डायरेक्ट जमिनीवर हात ठेवायचा नाही. बघा त्याखाली छोटीशी प्लेट अक्षतांचं आसन किंवा फुलांच्या पाकळ्या आपल्याला आसन म्हणून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे पूजेची उत्तर पूजा करावी. 1, 3, 5, 7, 21, 108, 51 असे किती सत्यनारायण पूजा मान्य केली असेल किंवा पौर्णिमेची सत्यनारायण पूजा मान्य असेल तरी देखील याची उत्तर पूजा तुम्ही याच पद्धतीने करू शकता. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरे. जय जय रामकृष्ण हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.